हॅलो फ्रेंड्स, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला कोणतेही काम करण्यात अडचणी येत असतील तर स्वामींची दररोज सेवा काय करावी समजत नसेल तर हा व्हिडिओ नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ हे आप उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो. अशक्यही शक्य करतील अशी प्रत्येक स्वामी भक्ताची श्रद्धा आहे. स्वामींवरील श्रद्धा, स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यांमुळे कोट्यवधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा, उपासना, नामस्मरण, पूजन करत असतात. बरेच स्वामींभक्त अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेतात. परंतु तुम्ही जर स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते. बरेच जण असेही म्हणतात, स्वामींसेवा दररोज केली तरी पण खूप अडचणी येतात, मग आम्ही काय करू? असे का होते बघा. अनेकदा आपण नियमित सेवा, उपासना, नामस्मरण करत असतो, मग त्याचे फल मिळते की नाही याबाबत आपल्या मनात शंका निर्माण होते. त्यामुळे गोष्टी सकारात्मक घडत नाही असे वाटू लागते. अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते. मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवा. आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करा. तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवा. जर स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवा. स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी. तुम्ही जर जॉब करत असाल किंवा काही कारणास्तव धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला दिवेलागणीची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी. एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकवू नका. संकल्प कसा करायचा त्याचा एक व्हिडिओ बनवेन. त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा. देवासमोर दिवा लावा. स्वामींना दिवा अर्पण करा. त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी. शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवा. अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकेल. यानंतर स्वामींची मानसपूजा करा. तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करा. याचे 21 अध्याय आहेत. दररोज 3 अध्यायाचे पठण केले तरी 7 दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकेल. पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी. यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणा. तसेच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम, परंतु यथाशक्ती जप, नामस्मरण करावे. शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी. शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी. खंड पडू नये. काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमायाचना करा. तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करा.